उन्हाळा सुरू झाला की सारखं काही ना काही थंडगार गारेगार असं खावंसं वाटतं. पण हे सारखं बाहेरून थंडगार काही आणणं हे पोटालाही परवडत नाही आणि खिशालाही नाही. तर अशाचसाठी आपण अगदी सोप्यात सोप्या घरगुती पद्धतीने समर ड्रिंक्स आणि समर आईस्क्रीम्स बनवायला शिकवायचं सुरू केलेलं आहे. अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, अगदी सोप्या पद्धतीने. तसंच आजचा व्हिडिओ देखील अगदी 3च साहित्यात, घरातील अवेलेबल साहित्यात आपण आज मँगो कुल्फी बनवणार आहोत. अगदी मलाईदार अशी मँगो कुल्फी विकतच्या पेक्षाही छान होते आणि कुणालाही बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे. तर अजूनही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही मँगो कुल्फी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. जाडबुडाची कढई किंवा काही भांडं ठेवायचं. त्यामध्ये अगदी 2 चमचे इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे दूध तळाशी लागणार नाही. आणि इथे मी अर्धा लिटर इतकं फुल फॅट मिल्क म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. अगदी त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतं म्हणून म्हशीचं वापरलं आहे. तुम्ही गाईचं देखील वापरू शकता. तर आता हे दूध आपण सर्वप्रथम उकळवून घेणार आहोत. तुम्ही अगोदर तापवलेलं दूध देखील वापरू शकता. हे तापवलेलं नव्हतं त्यामुळे अगोदर उकळून घेणार आहोत. आता झटपट याला उकळी आली आहे, कारण कढई मोठी आहे, दूध कमी आहे, त्यामुळे लवकर उकळी आली आहे. आणि आता हे आपण रिड्यूस करून घेऊ, उकळून घेऊ. आता 5च मिनिटात, कढई मोठी होती त्यामुळे पटकन हे रिड्यूस होत आहे. तर आता हे पटकन 5 मिनिटामध्ये बरंच कमी झालेलं आहे. थोडं घट्ट झालं आहे, दाटसर झालं आहे. आता यामध्ये 4 ते 5 चमचे इतकी साखर टाकून घेतली आहे. आंब्याच्या गोडीप्रमाणे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण 1-2 चमचे कमी किंवा अधिक करू शकता. इतकी साखर अगदी परफेक्ट आहे. कुठलेही थंडगार पदार्थ हे गोडच छान लागतात, त्यामुळे मी 5 चमचे इतकी साखर टाकली होती. माझा आंबा देखील बऱ्यापैकी गोड आहे. तर इथे दूध बऱ्यापैकी आटलं आहे. अर्ध्या क्वांटिटीपेक्षा कमी झालं आहे, म्हणजे पाव किलोलाही कमी राहिलं आहे. आता हे छान रिड्यूस झालं आहे. आता गॅस बंद करू आणि हे पूर्ण दूध आपण थंड करून घेऊ. तर दूध थंड होत आहे तोपर्यंत मी 2 आंब्यांची सालं काढून छान फोडी करून घेतल्या. आंबा निवडताना गोड आंबा निवडायचा आणि बिना दशाचा म्हणजे बिना रेषावाला आंबा निवडायचा, म्हणजे त्यामध्ये फायबर्स नसतील, त्यामध्ये कुठल्याही रेषा नसतील, अगदी प्लेन अशी आपल्याला प्युरी मिळेल. तर इथे मी ही प्युरी बनवून घेतली आहे. 2 मध्यम आकाराच्या आंब्यांची अगदी घट्टसर अशी प्युरी झाली आहे. केसर आंबा वापरला होता त्यामुळे रंगाचा प्रश्नच नाही, रंग अगदी सुरेख आला आहे. तर दूधही मी 5 ते 10 मिनिट इथे फ्रीझरमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे छान थंडगार झालं आहे. तुम्हाला जर दाणेदार कुल्फी आवडत असेल तर आंब्याचं मिश्रण दुधामध्ये टाका आणि फक्त रवीने मिक्स करा तरी होईल. पण प्लेन कुल्फी, अगदी प्लेन अशी टेक्स्चरची कुल्फी बनवायची आहे म्हणून मी दूध मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेणार आहे. घरात लहान मुलं असतील, त्यांना साय तोंडात आलेली आवडत नसेल तर त्यावेळी तुम्ही ही स्टेप करू शकता, म्हणजे अगदी प्लेन असं मिश्रण आपल्याला मिळेल. किंवा अगदी दुधामध्ये तो मँगोची प्युरी मिक्स केली तरी आपलं मिश्रण तयार होणार आहे. आता मस्त आपलं मिक्सर तयार आहे. आता इथे कुल्फी मोल्ड घेतले आहे. याऐवजी तुम्ही या पद्धतीचा डब्बा असेल किंवा ग्लास असेल यामध्ये देखील ही कुल्फी सेट करू शकता, किंवा कॉफीचे पेपर कप्स असतात त्यामध्ये देखील सेट करू शकता. ॲल्युमिनियमचे कुल्फी मोल्ड्स मिळतात बाजारामध्ये, खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता. इच्छा असली की मार्ग निघतोच, त्यामुळे कशातही सेट करू शकता. अगदी ग्लास, डब्बा कशातही तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता. आता इथे मी कुल्फीचे मोल्ड भरून घेतले आहे आणि यावरती झाकण लावून घेतलं आहे. हे प्लास्टिकचे आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने यामध्ये कुल्फी तयार होते. वरून इथे आईस्क्रीम स्टिक्स लावून घेतले आहे, म्हणजे अगदी विकतच्यासारखी आपली कुल्फी तयार होईल. आणि जे उरलेलं मिश्रण जे आहे ते मी इथे डब्यात न टाकता, ग्लास तर सर्वांच्या घरी असतात, डबेही असतात, पण जर तसा छोट्या आकारामध्ये डबा नसेल तर या पद्धतीने ग्लास असतात, त्या ग्लासमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं. वरून एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीचा छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आणि वरून रबर लावायचं, किंवा सिल्वर फॉईल असेल सिल्वर फॉईल लावा. आता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे. तर हे आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊ. तर हे 6 ते 7 तासासाठी किंवा रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता काहीही करण्याची आवश्यकता नाही, अगदी झटपट आपली कुल्फी तयार होते.
तर सकाळी उघडून बघितलं, अगदी मस्त आपली कुल्फी सेट झालेली आहे. दोन्ही कंटेनर मी बाहेर काढून घेत आहे आणि आता तुम्ही बघू शकता दोन्ही मोल्डमधली कुल्फी सेट झाली आहे. पेपर कपमध्ये तर अगदी झटपट ही कुल्फी सेट होते. तर आता हा ग्लास असा हातावरती रब करून घ्यायचा आणि हे कुल्फी मोल्ड आहे हे कोमट पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये डिप करून घ्यायचे, म्हणजे त्याच्या हीटने ते साईड त्याच्या मोकळ्या होता आणि काढायला सोपं जातं. आता ग्लास हीटने मी हाताच्या हीटने थोडा फिरवून घेतला आहे आणि निघण्यासाठी इथे मध्ये एक सुरी घुसवायची आणि फिरवून घ्यायचं आणि प्लेटमध्ये हे उलटं करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी झटपट हे डिमोल्ड होतं. आणि कुल्फी कट करून घेऊ आपण रोल कट कुल्फीसारखी. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट झाली आहे, सुरीने अगदी सहज कट होत आहे आणि रंग काय अप्रतिम आला आहे. केसर आंबा वापरला होता त्यामुळे रंगाचा प्रश्नच येत नाही. त्याला खूप सुंदर रंग असतो, स्वतःचाच एक फ्लेवर असतो, रंग असतो. तुम्ही हापूस आंबा वापरला तरी देखील चालेल, फक्त दशा नसलेला गोड आंबा वापरायचा कुल्फीसाठी. अगदी मस्त झाली आहे. आणि तुम्ही जर म्हशीच्या दुधाऐवजी जर गाईचं दूध वापरलं तर 3 ते 4 चमचे इतकी साय टाकायची दुधावरची, म्हणजे अगदी मलाईदार अशी आपली मँगो मलाई कुल्फी तयार होती. आता ही कुल्फी मोल्डमधले देखील कुल्फी काढून घेतली आहे. वरून पिस्ता बदामने मस्त सर्व केली आहे, सजवली आहे. अगदी बघायला देखील खूप सुरेख वाटते. उन्हाळ्यात तुम्ही पाहुण्यांना देखील ही सर्व करू शकता, घरच्यांना देखील मस्त खुश करू शकता. आणि आपल्या हाताने बनवलेली वस्तू दुसऱ्यांना सर्व करण्यामध्ये काय वेगळाच आनंद आहे. ते जेव्हा कौतुक करतं तेव्हा काय छान वाटतं. तर तुम्ही देखील या उन्हाळ्याला अशाच आईस्क्रीम घरच्या घरी बनवा आणि खूप परवडेबल असतात. खूप काही खर्च आणि खूप काही थांबछाम नाही, अशा सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवायला शिकवली आहे. तर नक्की बनवा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशा सोप्या रेसिपींसाठी लगेच जाऊन चॅनलला